मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत आता एक मोठी आणि महत्त्वाची माहिती समोर आली आहे. पडताळणी आणि ई-केवायसी नंतर तब्बल 92 लाखांहून अधिक लाभार्थी नोंदी अपात्र ठरून वगळण्यात आल्याचा दावा करण्यात आलाय. आरटीआय कार्यकर्ते जितेंद्र घाडगे यांनी मिळवलेल्या माहितीनुसार योजनेतील लाभार्थ्यांची संख्या जवळपास 2,48,00,000 थेट 1,65,00,000 घटल्याचं सांगितलं जात आहे. म्हणजेच पडताळणीनंतर तब्बल 92,10,000 नोंदी रद्द झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये विविध अपात्रता निकषांचा समावेश असल्याचं सांगण्यात येते. विशेष म्हणजे 4.5 लाखांहून अधिक सरकारी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांनी योजनेचा कथित गैरफायदा घेतल्याचा दावा करण्यात आलाय. मात्र अपात्र लाभार्थ्यांकडून आतापर्यंत किती निधी वसूल करण्यात आला याची स्पष्ट आकडेवारी अद्याप समोर आली नाही. तर दुसरीकडे ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण न झाल्यामुळे काही दुर्गम भागातील पात्र महिलाही योजनेच्या लाभापासून वंचित राहिल्याचा दावा करण्यात येतोय. त्यामुळे एकीकडे अपात्र नोंदींवर कारवाई तर दुसरीकडे पात्र महिलांचा लाभ थांबण्याचा प्रश्न आहे. सरकारसमोर दुहेरी आव्हान उभं राहिलंय. सध्या योजनेतील लाभार्थ्यांची संख्या सुमारे 1,65,00,000 असून या योजनेवर सरकारचा दरमहा सुमारे 2,484 कोटी रुपये तर वर्षाला जवळपास 29,819 कोटी रुपयांचा आर्थिक भार असल्याचं सांगितलं जाते. आता सर्वात मोठा प्रश्न म्हणजे अपात्र लाभार्थ्यांकडून पैसे कधी आणि कसे वसूल होणार? पात्र महिलांची पुन्हा पडताळणी होणार का? आणि ई-केवायसी मुळे वंचित राहिलेल्या महिलांना लाभ कधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.